संभाजीनगरमध्ये भाजप आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमने-सामने आले। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। आदित्य ठाकरेंना विरोध करण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते जमले होते। भाजप कार्यकर्ते घोषणा देत असताना ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी हाणामारी झाली। भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी यावेळी केली आणि या घोषणाबाजीनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले। दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले। त्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। सौम्य लाठीचार्ज देखील पोलिसांनी केला। आदित्य ठाकरे थांबलेल्या राम हॉटेल बाहेर भाजपकडून निषेध आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला। दिशा सालियन प्रकरणावरून आदित्य ठाकरेंविरोधात आंदोलन करण्याचा भाजपचा प्रयत्न होता। भाजप कार्यकर्ते हॉटेल बाहेर जमल्यानंतर ठाकरे गटही आक्रमक होत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले। आमने-सामने आल्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली। कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। पोलिसांनी फक्त ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना त्यानंतर ताब्यात घेतला असा आरोप दानवेंनी केलाय। अंबादास दानवे यांचा आता रामा हॉटेल बाहेर ठिय्या आंदोलन देखील बघायला मिळालं। भाजप कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतलं अशी माहिती पोलिसांनी अंबादास दानवेंना दिली। पोलिसांच्या माहितीनंतर अंबादास दानवे यांनी ठिय्या आंदोलन मागे घेतलं।